पुण्यात सध्या मार्केट यार्डामध्ये भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब होतो आहे। सध्या सगळीकडे पूर परिस्थिती आहे। अशातच भाजीपाल्याचे भाव गडगडलेले आहेत। मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला मार्केटला बसलेला आहे, तर काही भाजीपाला इथे खराब होत असल्याचं सुद्धा चित्र आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। आपल्या सोबत मार्केट यार्डचे अधिकारी आहेत। काय आजचा भाव आहे? खरं तर पावसामुळे मार्केट खराब झाले का? पाऊस जरा उघडल्यामुळे 20 ते 22 रुपयांनी आज टमाटर गेलेले आहे सकाळपासून। पण 2-3 दिवस पाऊस होता त्यावेळेस 10-12 रुपयावर सुद्धा टमाटे आले होते। खराब प्रतीचा माल आल्यामुळं त्याला रेट मिळत नाही आहे आणि पाऊस असल्यामुळे गिऱ्हाईक पण कमी प्रमाणात होतं, त्याचा परिणाम व्यापाऱ्यावरती होतो। तरकारी पण बरीचशी खराब झाली। तरकारी पण बरेचसे खराब झालेली आहे। क्वालिटीची प्रतवारी कमी झाली, किडक्याचं प्रमाण जास्त आहे। नंतर काही कालांतराने बाजार ग्रीप घेतील या आशा आहे मला। किरकोळ भाव किती जातोय? आजचा आमच्याकडे इकरी 10 पासून 22 पर्यंत आहे। किरकोळवाले ते 45 रुपये विकणार, किरकोळला फुटपाथवाले 100 पार केली होती टॅमॅटोनी। 100 पार केली त्या टायमाला टोमॅटोची क्वालिटी होती, क्वांटिटी कमी होती, अशी परिस्थिती। आता क्वालिटी कमी आहे आणि डॅमेजचं प्रमाण जास्त आलं आहे। स्पॉटिंग प्रमाण मधल्या उन्हाळ्यामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे उन्हाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे स्पॉटचं प्रमाण जास्त आहे। नक्कीच या ठिकाणी हवामान आणि पावसामुळे बाजारभावावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।